नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेलही सुरू होते आणि श्रावणातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे नागपंचमी. नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात नागदेवतेची पूजा, घरासमोर काढल्या जाणाऱ्या सुंदर रांगोळ्या, महिलांचे झोके, मेहंदी आणि भक्तिमय वातावरण. पण यंदा नागपंचमी कोणत्या दिवशी आहे? पूजेसाठी शुभ वेळ कोणती आहे? नागदेवतेची पूजा कशी करावी? आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार यावर्षी नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथीची सुरुवात 16 ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी 4:52 होईल. ही पंचमी तिथी 17 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 5 वाजता समाप्त होईल. त्यामुळे पंचमी तिथीचा मुख्य दिवस 17 ऑगस्ट असल्याने याच दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जाईल. नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची धार्मिक परंपरा आहे. या दिवशी घरामध्ये नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून श्रद्धेने पूजा केली जाते. यंदा नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ वेळ 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 पासून ते सकाळी 8:29 पर्यंत असल्याचे पंचांगानुसार सांगितले जाते. म्हणजेच सकाळच्या वेळेत भक्तांना नागदेवतेची पूजा करण्यासाठी चांगला मुहूर्त मिळणार आहे. नागपंचमीची पूजा कशी करावी? नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर घरातील पूजेची जागा स्वच्छ करून नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. नागदेवतेला हळद कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून श्रद्धेने पूजा करावी. परंपरेनुसार दूध किंवा इतर नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर नागदेवतेची आरती करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. पूजेपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि भक्तिभाव. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व काय? हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष स्थान आहे. भगवान शिवांच्या गळातील नाग असो किंवा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित कालिया नागाची कथा असो, भारतीय परंपरेत नागांचे महत्त्व अनेक ठिकाणी दिसून येते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून त्याला यमुना नदीतून दूर केले अशी कथा सांगितली जाते. नागपंचमीशी जोडलेल्या विविध धार्मिक कथांमध्ये नागदेवतेचे पूजन केल्याने संकटांपासून संरक्षण मिळावे आणि घरात सुख शांती नांदावी अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. कालसर्प दोष आणि नागपंचमी. ज्योतिषीय श्रद्धेनुसार कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्याचे मानणारे अनेक भक्त नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची विशेष पूजा आणि प्रार्थना करतात. या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोषाचे अशुभ परिणाम कमी होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ही धार्मिक आणि ज्योतिषीय श्रद्धा आहे. नागपंचमीची खास परंपरा. नागपंचमी हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये या सणाला पारंपरिक आणि सांस्कृतिक रंगही असतो. महिला आणि मुली मेहंदी काढतात, झोके खेळतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. श्रावणातील पावसाळी वातावरण, हिरवाई आणि सणाचा उत्साह यामुळे नागपंचमीचा दिवस आणखी सुंदर वाटतो. म्हणूनच नागपंचमी हा श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाशी जोडलेला सुंदर सण मानला जातो. या पवित्र दिवशी नागदेवतेचे स्मरण करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. अशीच धार्मिक, पौराणिक आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या भक्त परिवारासोबत शेअर नक्की करा.